उघडतो दरवाजा. तुडवशील मला. आई ग, पायावर पाय दिला जोरात. लक्ष ठेव ना माझ्याकडे. आई ग, ती बॅग ठेव इथे. ठेवलं हे बघ कसं. अरे बापरे. ए मज्जा आली ना. पण 3 दिवस कसे गेले कळलं नाही हा प्रसाद. हा ओय, खूप मज्जा केली हा आपण. ओय चल उठ, चल आंघोळ करून घे. चल चल आंघोळ करून घे, फ्रेश हो. चल. काय झालंय? चल ना फ्रेश हो. बरं हातपाय तोंड धुवून घे. चल. ए मला हे नाही आवडणार. हे असलं लोळ्यात बसलेलं आवडणार नाही. आल्या आल्या मी लोळणार नाहीये. मी लोळणार नाही. मी व्यायाम करणार आहे. कायस तू बरं आहेस ना? काय झालं? अरे बापरे. हे चांगलं नाही दिसत आहे. हे चांगलं नाही दिसत. ए काय? अरे बापरे. काय झालं? अगं माझ्या जाडूला काय झालं? माझ्या जाडू नाही कोणाचा लाडू बिडू कळला. मला नाही बोलायचं लाडू. काय झालं जाडू? काय झालं मला सांगणार आहेस? झाड असणं गुन्हा आहे का? झाड असणं गुन्हा. झाड असणं गुन्हा आहे. झाड असणं गुन्हा. नाही झाड असणं गुन्हा आहे का? नाही नाही आहे गुन्हा. कोण काय काय बोललं मला सांग. कोणी तूच काय बोललीस. काय? तूच बोललीस. कोण? मी गेल्या 3 दिवस पिकनिक मध्ये तूच बोलतेस मला. काय बोलते मी? माझ्या आयुष्यात माझ्या जाडेपणावर कोण बोललं नाही तेवढं तू बोललीस 3 दिवसात. आणि ते पण तुझ्या नातेवाईकांसमोर सगळ्या. तुझी आई, तुझा बाप, तुझी ताई, तुझा भाऊजी, तुझा दादा, तुझी वहिनी, भाचे सगळ्यांसमोर बोललीस मला. काय बोलले? तो ड्रायव्हर पिकनिकला जाताना जावई बापू चला बोलत होता. आता सोडलं तेव्हा जाड्या बापू बाय असं एवढं काय झालं? आणि एवढं काय बोलले मी तुला? एवढं चिडायला काय झालं? असं नको. काय बोललीस हा? काय बोलले? त्या एमएचचे डोंगरावर आपण चढत होतो. हो. तुम्ही सगळे असे पटापट वरती जात होतात. म्हणजे माझा आपलं येत होतं. माझा येत होतो. तुम्ही वरती जायचात. तू वरतून ओरडायचीस, अरे थांबा हे सगळ्यांनी थांबा, माझं पोता खाली राहिलं. पोता आहे मी. सॉरी. पोता बोलली मला. सॉरी ना सॉरी ना बाबू. सॉरी ना. पोत नाहीयेस तू. बरं ऐक शांतपणे ऐक. मी ना ती गंमत करत होते, तुझी मस्करी करत होते. नाही ऐक, काय होत होतं ना, आपण जेव्हा डोंगर चढत होतो ना, तर 10-15 पायऱ्या आम्ही वरती गेलो ना की तू मागेच दापा टाकत होतास. आणि खूप ऊन होतं ना, त्यामुळे सगळे ताटकळत होते सतत तुझी वाट बघून. आणि सगळे ना माझ्याकडे बघत होते माहितीये का. मला इतकं ऑकवर्ड फील होत होतं की आता मी काय बोलू, माझाच नवरा. त्यामुळे मला काही बोलताच येईना. ऐक ना, म्हणून मी काय केलं, ते ना जस्ट एक 4 विनोद केले आणि जस्ट एक वातावरण एक जस्ट हलकं केलं. वातावरण नाही, माझी इज्जत हलकी केलीस तू. काय बोलशील? मी माझा येत होतो ना, तुमच्यासमोर हट्ट धरला, मला खेसरावरनं घेऊन जा, मला डोलीत बसून घेऊन जा बोललो. मी माझा चढत होतो ना डोंगर. तू का हट्ट धरशील प्रसाद? तुला माहितीये का, तुला बघून एका दिवसाचा त्या खेचरवाल्यांनी संप पुकारला. शपथ. जास्त बोलते. मी खोटं नाही बोलत आहे. हे तिकडे चर्चा चालू होती. हे जास्त बोलते. मामाने ऐकलं तिकडे. जे काही असेल, मी माझा आलो ना, मी माझं चढत आलो. तुम्हाला काय करायचं होतं का? तुम्हाला काय त्रास दिला मी? नाही, काहीच त्रास नाही. कसं चढलास तू डोंगरावर? जो डोंगर 45 मिनिटात चढून झाला असता, तो डोंगर चढायला 3 तास लावलेस की नाही? 3 तास. हा बरं, आम्हाला काय वाटलं, बिचारा ग माझा नवरा धापा टाकत असेल मागे. नाही, धापा नव्हता टाकत. तू हातात खाण्याची प्लेट होती, चरत होतास, फक्त चरत होतास. काय तर ते चणे दाणे खा, मका खा, सगळं नुसतंच. बापरे, ते तर काय बोलू मी आता. एक वेफरवाला तर सतत शेपूट असल्यासारखा मागे फिरत होता. ज्या माणसाचा धंदा आठवड्याभरात होतो, 3 तासात धंदा करून दिलास रे तू त्याचा. बघ, माझं स्ट्रेस बस्टर आहे ते. काय? मी स्वीट टूथ आहे. बोर. मला टेन्शन आलं की मला लागतं खायला. और वेफर में और नमकीन रहे. हीच कारण आहेत
कारण वेफर मध्ये तो एक खारट असतो ते टेस्टबड माझे त्याचे टेस्टबडला लागले की चेतना उद्दपित होते माझ्यातली आणि मला सुचतं. काही चेतना बितना काही होत नाही, काही नाही. ते सगळे नाही चोचले जिबेचे. हे जे खारट खातोस, हे तेलकट तुपकट खातोस ना, त्याच्यामुळे तुझं वजन वाढतंय. लक्षात ठेव. आपण डोंगर चढताना तुझ्या हातात वेफरचं पाकिट बघून माकडाने त्याच्याकडचं वेफर लपवलं. हे खूप बोलतेस मला भाऊजींनी सांगितलं हे. मला किती वाईट वाटलं. सगळे हसत होते माहितीये तिथे. माकडाने लपवलं. खूप बोलतेस. तुझ्या भाऊजीला टेपा मारण्याशिवाय काय काय ग तुझ्या भाऊजी बद्दल सांगतेस मला? नीट बोल. माझ्या फॅमिली विषयी नीट बोल. मोठा भाऊजी ते डमशेरास मध्ये अक्कल बघितली त्याची. अक्कल काढू नका. बॉम्बे टू गोवा पिक्चर आल्यावर महाराष्ट्राचा नकाशा काढत बसला. जालना परभणी बॉम्बे टू गोवा आहे ना, कोकण दाखव ना. बाकीचं कशाला दाखवतोस? सगळे नग आहेत तुझ्या फॅमिलीत. नाही काही बोलायचं सांग. हे त्यांचे डमशेरास. हा ओळखलं सगळ्यांनी. तुझी मावशी तर तिला भेटू दे मला. चावणार आहे मी तिला. मावशीला खाणारेस तू. खा तिला पण खा. काय नुसतं खाण्याचं. नाही तर काय, मला जायचं होतं अक्षर. हा. कुठला तिला पिक्चर ओळखायला? कुठला? हाती मेरा साथी. मी फक्त एवढंच केलं. सगळं ओरडलं हाती मेरा साथी. सगळ्यांनी ठरवून केलं, मुद्दाम केलं. मला माहिती आहे सगळ्यांनी मुद्दाम केलं. तुझी ती ताई तिला गोलमाल आला तर माझ्याकडे बोट टाकलं. सगळं ओरडलं गोलमाल गोलमाल. याला काय अर्थ आहे? मी केलं. मला देवदास आला होता. तुझ्या बेवड्या भावाकडे बोट टाकलं मी. एवढं नाही बोलायचं. कराओके मध्ये पण माझी इज्जत काढलीस तू. नाही रे आता हे काय बाप. मी गाणं गात होतो तर बोललीस आमचा प्रसाद एवढा बेसूर गातो की कराओकेचा ट्रॅक पण चुकतो. एवढा बेसूर गातो मी, तो रेकॉर्डेड ट्रॅक चुकायला. शब्द पण नीट गात नव्हतास म्हणून हसत होते सगळ्यांनी. सतत पोट बाहेर काढत होतास गाताना. ओटापासून गातो मी. काही कारण नको देऊस रे. वाईट गात होतास तू, एवढं मात्र खरंय. आणि मुळात हे बघ, माझं काय म्हणणं आहे, सोड ना. हे बघ, आपल्यामुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावर हास्य फुलतंय. ही महत्वाची गोष्ट नाहीये का प्रसाद? मला सांग. ऐक, हे सगळे विषय सोड. तुला असं खरंच वाटत नाही का आपण थोडं फिट राहायला पाहिजे? पण मी करतोय ना प्रयत्न. मी जिम पण जॉईन केली आहे. जिम जॉईन करून नाही होत, जायला पण लागतं बाळा. कसं आहे ना, 6 महिन्यात 2दाच गेलास तू जिमला. एकदा पैसे भरले तेव्हा गेला आणि दुसऱ्यांदा मला जरा एक्सटेंड करून द्याल का, यायला नाही मिळालं म्हणून गेलास. 2दाच गेला जिमला. व्यायाम करावा लागतो ना फिट राहणं. हे बघ, मला काय वाटतं, आपण ना हे न संपणार आहे. हे चालूच राहणार. हे गोल गोल त्याच जागी फिरणार. आपण विषय बदलूया. मी पार्सल मागवलंय, आपण खाऊया मस्तपैकी. हा मला पार्सल. नाही खायचंय. मला नाही खायचंय. परत तुम्ही बोलाल खातो म्हणून. चल नाटक कर. मी हवा खाईन. मला नाही खायचं. मी हवा खाऊन राहीन. मला नाही खायचं. झेपणार आहे हवा खायला? चल माहित नाही. चल ये खास. मी नाही खाणार आहे. नाही खाणार आहेस? बघ मी एकटी संपवीन मग सगळे. बघा, मी नाही खाणार आहे. नो घाऊस. मी एकटी खाते. नो घाऊस. ऐक, प्राजक्ता मार्ट होतं मी तिकडलं. खाणार आहे. काय कमाल. मी खाणार आहे. हा? मी खाणार आहे. लोक बोलतील तुला शिवाय देतील. एकटीने खाल्लं, नवऱ्याला उपाशी ठेवलं. आणि मी कुठेतरी ऐकलंय नवऱ्याला बायकोने उपाशी ठेवलं ती पुढचे बेडूक होते. काय होते? बेडूक होते. तुझी सुरुवात पण झाली. डोळे, नाक त्या दिशेने. मी खाणार. बदला घेतोयस ना? बदला घेतोयस ना? जा प्लेट घेऊन ये जा. एक सेकंद. काय स्पर्धा नाही लागली आहे? हे दे. मी नॉर्मल आहे मी. हा हे घे. शेंगदाणे. हा घे शेंगदाणे. तेवढी मुभा आहे तुला. खा. ते नाही खायचं तू. नाहीच खात आहे. हा. मला नकोच आहे. नाहीच खायचं. मी नाही खात आहे. नकोच खाऊ. मला हेल्दी खायचं. हा तुला अलाउड पण नाही. कळलेलं असतं ते. हे चांगलं ट्रिप आहे. हो मस्त. हम्म. अरे नमा, हा. आई शपथ. हे बघ कलरफुल पक्षी आहे का एकदम. काय? कधी पाहिलं ना आपल्या तो बघ. ओ हो हो हो, काय कलर्स आहेत यार. हो काय? कावळे तर बसतात समोर. नाही सुधारणार ना तू? वा हा एवढं चिडवतात त्याचा त्रास होतो ना. तू वागतोस पण तसं. वा वा. काय बोललास? फूट तू फूट. खाऊन खाऊन फूट. खरंच हे घेऊन जा. ए, नाही प्रसाद, ते नाही खायचंय म्हंटल ना मी तुला. अरे नाही